गावात मी दिवसभर मजुरी करत असे. कधी वीटभट्टीवर तर कधी एखाद्या शेतात काम मिळाले की तिथे जाऊन मजुरी करत असे. मेहनत तर खूप करत होतो, पण जितके कमावत होतो ते रोजच्या खर्चातच निघून जात असे. बचत नावाची गोष्टच नव्हती. याच विचाराने मी गाव सोडून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. शहरात आलो तेव्हा अनेक ठिकाणी काम शोधले, पण कुठेच नोकरी मिळाली नाही. हळूहळू माझी अवस्था खालावू लागली. खिशातले सगळे पैसे संपले. खाण्यासाठी काही नव्हते, झोपायला जागा नव्हती. शेवटी मजबुरीने मी एका मोठ्या बंगल्याबाहेर रात्री झोपू लागलो. एके दिवशी त्या बंगल्याच्या मालकिनीने मला पाहिले. त्यांच्या डोळ्यात दया आणि ममता होती. त्यांनी मला घरात बोलावले, राहायला जागा दिली आणि माझ्यासाठी कामही शोधून दिले. त्या एकट्याच राहत होत्या आणि त्यांचा स्वभाव इतका स्नेहपूर्ण होता की हळूहळू मी त्यांच्या खूप जवळ आलो. त्यांची हसरी मुद्रा, बोलण्याची ढब आणि त्यांचं आपुलकीचं वागणं मला फार भावलं. काळ पुढे गेला. मी मेहनत करून छोटासा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू एक मोठं हॉटेल उघडलं. पण हे सगळं मी त्यांना सांगितलं नाही, कारण त्यांच्या नजरेत मी अजूनही तोच साधा संघर्ष करणारा मुलगा होतो. एका संध्याकाळी मी हॉलमध्ये बसलो होतो. त्या आंघोळ करून बाहेर आल्या. त्यांचे ओले केस खांद्यावर विखुरले होते आणि चेहऱ्यावर निष्पाप हास्य होतं. त्या क्षणी त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की माझी नजर त्यांच्यापासून हटेना. माझं हृदय जोरजोराने धडकू लागलं. त्यांनीही माझ्याकडे हलकं स्मित करून पाहिलं. त्या स्मितात असा आपुलकीचा भाव होता की आमच्यातील सगळं अंतर जणू नाहीसं झालं. आम्ही दोघं आणखी जवळ आलो, पण मला कल्पनाही नव्हती की त्या रात्रीनंतर माझं आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे. माझे वडील शेतकरी होते. दरवर्षी शेतीत त्यांना तोटाच सहन करावा लागे. पावसाचा काही भरवसा नसे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे सारी पिकं नष्ट होत. हे सगळं पाहून मला फार वाईट वाटायचं, पण काहीच करता येत नव्हतं. एकदा मी आईला म्हणालो, आई, मला शेती आवडते, पण यात काही हमी नाही. मी शहरात जाऊन काहीतरी काम करायचं ठरवलंय. आई म्हणाली, बाळा, आपल्याकडे इतके पैसे कुठे आहेत की तू शहरात जाऊन काही उद्योग करशील? तिथे गेल्यावर करशील तरी काय? मी तिला समजावलं, आई, काळजी करू नकोस. मी नोकरी करेन. जे काही काम मिळेल ते करेन, पण घराची परिस्थिती सुधारायचीच आहे. त्यानंतर मी गाव सोडलं आणि शहरात आलो. इथे आलो तेव्हा अनेक ठिकाणी काम शोधलं, पण कुठेच नोकरी मिळाली नाही. गावातून आणलेले थोडे पैसे लवकरच संपले. काही दिवस स्वस्त लॉजमध्ये राहिलो, पण जेव्हा खिशातले पैसे पूर्ण संपले तेव्हा रस्त्यावर झोपण्याची वेळ आली. शहराच्या मधोमध एका पुलाजवळ एक मोठा बंगला होता. तिथे फारशी गर्दी नसायची. मी रोज रात्री त्या कोपऱ्यात जाऊन झोपायचो आणि सकाळी उठून पुन्हा काम शोधायला निघायचो. पण काम मिळायचं नावच घेत नव्हतं. हळूहळू परिस्थिती इतकी बिकट झाली की खाण्यालाही वणवण लागली. एका संध्याकाळी मी थकलेला दमलेला त्या बंगल्याजवळ बसलो होतो. डोक्याजवळ पिशवी ठेवली होती आणि वर एक जुनी चादर ओढली होती. तेव्हाच मला कुणाचा तरी आवाज ऐकू आला, कोण आहे तिथं? मी घाबरून उठलो. समोरून एक बाई येताना दिसल्या. त्या माझ्याजवळ येऊन थांबल्या आणि विचारलं, तू कोण आहेस आणि इथे काय करत आहेस? मी घाबरून म्हणालो, मॅडम, माफ करा, मी लगेच निघतो इथून, आणि माझा सामान आवरू लागलो. पण त्यांनी मला थांबवत विचारलं, आधी सांग, तू कोण आहेस? तुझं नाव काय आहे? मी हळू आवाजात म्हटलं, माझं नाव जयेश आहे. मी जवळच्या गावातून कामाच्या शोधात शहरात आलोय. 2 महिने झाले, पण अजून नोकरी मिळाली नाही. पैसेही संपले, म्हणून मजबुरीने इथे बागेच्या कोपऱ्यात रात्री झोपतो. मॅडम, मी चोर नाही. असं म्हणून मी हात जोडले. त्यांनी माझ्या पिशवीकडे पाहिलं, ज्यात काही कपडे आणि छोटा मोठा सामान होता. मग हसत म्हणाल्या, ठीक आहे, घाबरू नकोस. तुला काही हवं आहे का? मी मान खाली घालून म्हणालो, नाही मॅडम, फक्त जर तुम्हाला हरकत नसेल
तर मी रात्री इथेच झोपू शकतो का? त्या म्हणाल्या, हो, राहू शकतोस, आणि आत गेल्या. दुसऱ्या दिवशीही मला काम मिळालं नाही. संध्याकाळी मी पुन्हा तिथे परतलो तेव्हा मला प्रचंड भूक लागली होती, पण खिशात एकही पैसा नव्हता. तेव्हाच तीच बाई पुन्हा आली. त्यांच्या वागणुकीतून आणि देखणेपणातून लगेच लक्षात आलं की त्या या घराच्या मालकीण आहेत. त्यांनी विचारलं, आज काम मिळालं का? मी निराश होऊन म्हटलं, नाही मॅडम. काही क्षण त्या शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी कामाचं काहीतरी बघते. पण आधी सांग, तू काही खाल्लं आहेस का? मी काही उत्तर दिलं नाही. माझ्या शांततेतून त्यांनी सगळं ओळखलं. म्हणाल्या, थांब, मी जेवण आणते. मग अचानक थांबून हसल्या आणि म्हणाल्या, अच्छा, राहू दे, माझ्यासोबत चल. मी संकोचून म्हणालो, मॅडम, तुम्ही का त्रास घेत आहात? त्या हलक्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे, यात कसला त्रास? त्यांच्या आग्रहासमोर मी शांतपणे त्यांच्या मागे चाललो. घरात पाऊल टाकताच मी थक्क झालो. इतकं मोठं आणि सुंदर घर मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. चारही बाजूला सजावट, आकर्षक फर्निचर आणि उजेडच उजेड होता. खरं सांगायचं तर मला वाटलं जणू मी दुसऱ्याच जगात आलो आहे. त्या माझ्यासाठी पाणी आणि मग भरपूर जेवण घेऊन आल्या. अनेक दिवसानंतर मी पोटभर जेवलो. मी धन्यवाद म्हटल्यावर त्या हसत म्हणाल्या, आता तुला इथे बाहेर कोपऱ्यात झोपायची गरज नाही. मी तुला एक खोली देते. मी थोडासा संकोचत त्यांच्या मागे गेलो. त्यांनी दार उघडलं आणि म्हणाल्या, आता तू इथे आरामात राहू शकतोस. इतकं म्हणून त्या निघून गेल्या. त्या सुंदर पलंगावर पडताच मला गाढ झोप लागली. पण सकाळी डोळे उघडले तेव्हा दार हळूच उघडलं आणि तीच बाई आत आली. म्हणाल्या, चल, लवकर उठ, फ्रेश होऊन घे. त्या क्षणापासून माझ्या आयुष्याची खरी कहाणी सुरू झाली, जी मला कायमचं बदलून टाकणारी होती. मी पटकन तयार होऊन बाहेर आलो तर त्या हसत म्हणाल्या, तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते. मी मान हलवून होकार दिला. थोड्याच वेळात जेव्हा मी हॉलमध्ये पोहोचलो तेव्हा तिथे आणखी एक बाई दिसली. बहुधा ती घरात काम करणारी होती. तिच्या हातात ट्रे होती, ज्यात चहा आणि नाश्ता ठेवलेला होता. अनेक दिवसांनी गरमागरम नाश्ता पाहून मनाला फार समाधान मिळालं. मी पटकन खायला सुरुवात केली आणि खरं सांगायचं तर इतक्या दिवसांनी पहिल्यांदा पोटभर जेवल्यासारखं वाटलं. थोड्याच वेळाने मॅडम माझ्याजवळ येऊन बसल्या आणि अलगद मला विचारलं, तुझं शिक्षण कितपत झालं आहे? मी संकोचून उत्तर दिलं, मॅडम, फक्त 10वी पर्यंतच शिकलो आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, काही हरकत नाही. मला माहिती आहे एका ठिकाणी काम मिळू शकतं. तिथे मी तुला पाठवते. त्यांच्या शब्दांनी माझ्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला. मी कृतज्ञतेने म्हणालो, मॅडम, तुम्ही माझी खूप मदत करत आहात. मनापासून धन्यवाद. बहुधा त्या कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होत्या. त्यांनी हलक्या रंगाची पारदर्शक साडी घातली होती. वय 30च्या आसपास असेल, पण त्यांच्या बोलण्यात इतकी गोडी होती की जणू एखादी कोकिळा गात आहे. त्यांच्या त्या साधेपणात एक वेगळंच आकर्षण होतं. मी नजर खाली घालत विचारलं, मॅडम, मला सांगा, कामासाठी कुठे जायचं? त्या हसल्या आणि टेबलावर ठेवलेल्या डायरीतून एक पान फाडून त्यावर लिहिलेला पत्ता माझ्याकडे देत म्हणाल्या, इथे जा, माझं नाव सांग. जर राहायची सोय झाली नाही तर काही दिवसांसाठी इथे माझ्याकडे राहू शकतोस, जोपर्यंत तुला चांगलं काम आणि राहायची जागा मिळत नाही. मी तो कागद हातात घेत विचारलं, मॅडम, तुमचं नाव? त्यांनी हलकं स्मित करत उत्तर दिलं, माझं नाव गार्गी आहे. मी आदराने म्हणालो, धन्यवाद गार्गी मॅडम. मी त्या पत्त्यावर पोहोचलो. ते एक मोठं आणि सुंदर हॉटेल होतं. मॅनेजरने माझ्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि लगेच कामावर ठेवून घेतलं. त्या दिवशी मी फार मन लावून काम केलं. संध्याकाळपर्यंत मी थकलो होतो, पण मनात समाधान होतं की आता मला काम मिळालं आहे. हो, त्रास फक्त एवढाच होता
की राहण्यासाठी जागा मिळाली नव्हती. मी मॅनेजरला विचारलं तर तो म्हणाला, हॉटेलमध्ये आता कोणताही रूम नाही, नाहीतर तुलाच दिला असता. त्या क्षणी माझ्या मनात गार्गी मॅडमचे शब्द घुमले, जर राहायची सोय झाली नाही तर माझ्याकडे ये. रात्री उशीर झाला होता. घड्याळात 10 वाजले होते. मनात थोडी भीती होती. एवढ्या रात्री तिकडे जाणं योग्य ठरेल का नाही. पण त्यांच्या विश्वासू शब्दांवर भरोसा ठेवून मी हळूहळू त्यांच्या घराकडे निघालो. हिम्मत करून दरवाजाची बेल वाजवली. काही क्षणात दरवाजा उघडला आणि समोर मॅडम उभ्या होत्या. मला पाहून त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे, आलास का? तिथं राहायची सोय झाली नाही का? मी संकोचात म्हणालो, हो मॅडम, तिथं जागा नव्हती, म्हणून विचार केला की तुमच्याकडे येऊ. त्या हसल्या आणि म्हणाल्या, मी सांगितलंच होतं ना, सगळं नीट होईपर्यंत तू इथेच राहू शकतोस. चल आत ये. मी आत गेलो तर त्या सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करू लागल्या. मी हळू आवाजात म्हणालो, मॅडम, आता मी माझ्या खोलीत जाऊन थोडा आराम करतो. त्यांनी वर पाहून हसत म्हटलं, ठीक आहे, गुड नाईट. मीही त्यांना गुड नाईट म्हटलं आणि माझ्या खोलीत गेलो. त्या रात्री झोप येण्याआधी माझ्या मनात एकच प्रश्न फिरत होता, गार्गी मॅडम माझी इतकी मदत का करत आहेत? आजच्या जगात कोण कोणाचं एवढं निस्वार्थपणे भलं करतं? पण उत्तर शोधता शोधता मला झोप लागली. दुसऱ्या सकाळी मी तयार होऊन बाहेर पडलो. तोच त्यांच्या आवाजाने कानात शब्द पडले, अरे थांब, नाश्ता न करता कुठे चाललास? मी संकोचून म्हणालो, मॅडम, रोज तुमच्या घरी नाश्ता करणं मला योग्य वाटत नाही. तुम्ही आधीच माझ्यासाठी खूप केला आहे. त्या हसून म्हणाल्या, अरे, असं काही नाही. आज तर कामवालीही आली नाही, म्हणून नाश्ता मी स्वतः बनवला आहे. तू फक्त सांग, माझ्या हातचं जेवण कसं वाटलं? असं म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या. मी सोफ्यावर बसलो होतो, पण नजर नकळत त्यांच्या दिशेने गेली. त्यांनी साधा गाऊन घातला होता, पण त्यांच्या गोऱ्या वर्णाने आणि आत्मविश्वासाने त्या एखाद्या चित्रपटातील नायिकेपेक्षा कमी दिसत नव्हत्या. कदाचित त्यांनाही जाणवलं की माझ्या नजरा त्यांच्या दिशेने आहेत. त्यांनी मागे वळून खट्याळपणे हसत विचारलं, काय झालं? काही पाहत आहेस का? मी घाबरून म्हणालो, नाही, नाही मॅडम. त्या हलक्याशा हसल्या आणि स्वयंपाकात गुंतल्या. थोड्याच वेळात त्या गरमागरम नाश्ता आणि चहा घेऊन आल्या आणि टेबलावर ठेवत म्हणाल्या, घे, आरामात खा, घाई नाही. मी भानावर आलो. कप उचलून चहाची घोट घेतली आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्या समोर बसून माझ्यासोबत चहा पित होत्या. त्या क्षणी मला जाणवलं की माझं आयुष्य आता एका नव्या वळणावर पोहोचलं आहे. पण पुढे काय होणार आहे हे मलाच ठाऊक नव्हतं. त्यांच्या हातच्या बनवलेल्या नाश्त्याची चव अप्रतिम होती. मी हळू आवाजात म्हणालो, गार्गी मॅडम, जर तुम्ही वाईट मानलं नाही तर एक प्रश्न विचारू का? त्या हसत म्हणाल्या, अरे, यात वाईट मानायचं काय आहे? विचारा ना. मी थोडासा संकोचात म्हणालो, तुम्ही माझ्यासारख्या अनोळखी आणि गरीब मुलाची इतकी मदत का करत आहात? आजकाल लोक स्वतःच्या कामाशिवाय पाणीही विचारत नाहीत, आणि तुम्ही मला राहायला जागाही दिलीत. काही क्षण मॅडम शांत राहिल्या, मग हलका श्वास घेत म्हणाल्या, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे जयेश, पण कदाचित आता वेळ आली आहे की तुला माझ्या भूतकाळातील एक सत्य सांगावं. आणि त्यांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. बालपणातील त्या भयावह आठवणी, जेव्हा दंग्यांच्या आगीत त्यांचं घर जळून खाक झालं, आई वडील वेगळे पडले आणि त्या एकट्या उरल्या. रस्त्यावर भटकंती, भूक आणि भीतीने भरलेले दिवस. आणि मग एका अनोळखी दाम्पत्यांचा आसरा, ज्यांनी त्यांना मुलगी म्हणून वाढवलं, शिक्षण दिलं. पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. एक दिवस ते दोघंही या जगातून गेले आणि गार्गी पुन्हा एकटी पडली. त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. मी पहिल्यांदा त्यांना इतक्या भावनिक अवस्थेत पाहत होतो. त्यांचा भूतकाळ ऐकून माझ्या मनात त्यांच्या प्रती आदर आणखी वाढला. त्या हळू स्वरात म्हणाल्या,
जयेश, जेव्हा मी तुला रस्त्यावर पाहिलं तेव्हा मला माझं बालपण आठवलं. कदाचित म्हणूनच मनाने सांगितलं की तुझी मदत करायला हवी. त्यांच्या त्या शब्दांनंतर मी काही क्षण गप्प बसलो, पण त्या शांततेत देखील एक वेगळीच जवळीक जाणवत होती. दिवस पुढे जाऊ लागले. मी हॉटेलमध्ये प्रामाणिकपणे काम करत होतो आणि रात्री गार्गी मॅडमच्या घरी परतत होतो. त्यांच्या उपस्थितीची मला हळूहळू सवय लागली होती. एक सकाळी मी लवकर उठलो. आंघोळ करून पेपर घेऊन हॉलमध्ये बसलो होतो. इतक्यात बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. मी वाचनात गुंग होतो, पण अचानक नजर पुढे गेली आणि मी थबकलो. गार्गी मॅडम आंघोळ करून बाहेर आल्या होत्या. त्यांच्या अंगावर फक्त एक छोटासा टॉवेल होता. त्यांच्या ओल्या केसांमधून पाणी टपकत जमिनीवर पडत होतं. कदाचित त्यांना कल्पना नव्हती की मी तिथे बसलो आहे. मला पाहून त्या क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या, "अरे, तू इथे एवढ्या लवकर उठलास?" मी घाबरत म्हणालो, "जी, मी फक्त पेपर वाचत होतो." आणि लगेच नजर खाली घातली. त्या क्षणभर थबकल्या आणि पटकन परत बाथरूममध्ये गेल्या. काही वेळाने साडी नेसून बाहेर आल्या. मी अजूनही डोळे खाली घालून बसलो होतो. त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, "जयेश, यात माफी मागण्यासारखं काही नाही. चूक माझी होती. लक्षातच राहिलं नाही की तू इथे आहेस." त्यांच्या सहजपणाने मला आश्चर्य आणि शांतता दोन्ही वाटली. खरं सांगायचं तर मला भीती वाटत होती की त्या मला चुकीचं समजतील. पण त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने वातावरण हलकं झालं. मग त्यांनी विषय बदलत म्हणाल्या, "अरे, आज कामवाली येणार नाही, तर नाश्ता मीच करते." मी घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणालो, "मॅडम, मला उशीर होतोय. आता निघतो." त्या हसत म्हणाल्या, "ठीक आहे, पण संध्याकाळी परत यायचं विसरू नकोस." त्या क्षणी मला जाणवलं की आपली ही भेट आता फक्त योगायोग राहिली नाही, तर कदाचित एखाद्या नव्या सुरुवातीची चाहूल आहे. मी बाहेर निघालो. सकाळी नाश्ता केला नव्हता, त्यामुळे पोटात भूक लागली होती. चालत असताना मला एक छोटासा ठेला दिसला. तो साधाच होता, पण तिथे नाश्त्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचा सुगंध पसरला होता. मी पहिल्यांदाच तिथे नाश्ता केला. खाताना मी ठेलावाल्याला विचारलं, "भैया, तुम्ही हा ठेला किती दिवसापासून चालवताय?" तो हसून म्हणाला, "खूप वर्षांपासून." मी पाहिलं की जेवण ठीक होतं, पण त्यात तो खास स्वाद नव्हता जो लोकांना पुन्हा पुन्हा खेचून आणतो. मला सल्ला देणं योग्य वाटलं नाही, म्हणून नाश्ता करून मी पुढे गेलो. पण परतताना पुन्हा त्या ठेल्यावर गेलो आणि म्हणालो, "भैया, माझ्या मनात एक कल्पना आली आहे. तुम्हाला आवडली तर होकार द्या, नाहीतर नाही म्हणू शकता." तो उत्सुकतेने म्हणाला, "बोल ना, काय कल्पना आहे?" मी म्हणालो, "माझं नाव जयेश आहे. मी इथे एका हॉटेलमध्ये काम करतो. मला काही चांगल्या रेसिपी येतात. जर तुम्ही मला तुमच्या व्यवसायात सामील करून घेतलं तर आपण दोघं मिळून काहीतरी उत्तम करू शकतो." ठेलावाल्याच्या डोळ्यात चमक आली, पण तो म्हणाला, "मी हा ठेला खूप वर्षांपासून चालवतोय. आता तो विकून काही नवीन सुरू करायचं मनात आहे, पण अजूनपर्यंत कोणी खरेदीदार सापडला नाही." मी लगेच म्हणालो, "मी हा ठेला विकत घ्यायला तयार आहे." तो आनंदाने हसला. मी म्हणालो, "ठीक आहे भैया, मी उद्या येतो." दुसऱ्या दिवशी मी 2000 रुपये घेऊन तिथे पोहोचलो. पैसे देऊन मी तो ठेला विकत घेतला आणि त्यात थोडेफार बदल केले. उरलेल्या पैशात सामान खरेदी करून माझा छोटासा नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला. आता मी दररोज त्या ठेल्यावर काम करू लागलो आणि हळूहळू नफा वाढू लागला. पण मी गार्गी मॅडमला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. एके दिवशी मी त्यांना म्हणालो, "मॅडम, तुम्ही मला एवढ्या महिन्यांपासून विनामूल्य राहू दिलंय. मला बरं वाटत नाही. मला भाडं द्यायला हवं." मॅडम हसून म्हणाल्या, "जयेश, चिंता करू नकोस. जेव्हा तू चांगले पैसे कमावू लागशील तेव्हा दे. सध्या फ्रीमध्येच राहू दे." त्यांच्या या सहजतेने मी आणखी प्रभावित झालो. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मला त्यांची माया, समजूतदारी आणि आपुलकी दिसायची. एका रविवारी माझा ठेला बंद होता.
मी हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होतो. तेवढ्यात गार्गी मॅडम माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, जयेश, माझ्या खांद्यात खूप वेदना होत आहेत, जरा पाहशील का? मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांनी निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि दुपट्टा हलकासा बाजूला ठेवला होता. मी हळू आवाजात विचारलं, मॅडम, थोडं सांगा ना, नेमकं दुखतंय कुठे? त्या हसल्या आणि बसल्या. मी त्यांच्या केसांचा एक बट बाजूला करून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून हळूहळू दाबू लागलो. काही मिनिटातच त्या म्हणाल्या, जयेश, तुझ्या हातात तर जादू आहे. पहा ना, थोड्याच वेळात बरं वाटायला लागलं. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. त्यांचे लांब केस, गोरा वर्ण, तपकिरी डोळे आणि निळा ड्रेस, सगळंच मनाला स्पर्शून गेलं. माझ्या मनात विचार यायला लागले, मॅडमलाही माझ्याबद्दल काही विशेष भावना आहेत का? आणि मी सुद्धा त्यांच्याकडे ओढलो जातोय का? पण मला ठाऊक होतं की हे फक्त विचार आहेत. आपली दुनियाच वेगळी आहे. एक आकाशात आणि दुसरा जमिनीवर. थोड्या वेळाने त्यांनी माझा चेहरा आपल्या चेहऱ्याजवळ आणला आणि अलगद माझ्या गालावर हात ठेवला. त्या हलकसं हसल्या आणि म्हणाल्या, सॉरी, जर तुला माझं वागणं आवडलं नसेल तर. मी शांतपणे उत्तर दिलं, मॅडम, असं काही नाही, फक्त आपल्या दोघांमध्ये खूप फरक आहे. त्या हसून म्हणाल्या, असं काही नसतं. तू पैशांनी श्रीमंत नसशील, पण तुझं मन खूप स्वच्छ आणि खरं आहे. हेच मला सर्वात जास्त आवडतं. तेवढ्यात कामवाली आत आली आणि तो क्षण तिथेच थांबला. पुढचे काही दिवस नेहमीसारखी गेली. एके दिवशी गार्गी मॅडमला ती कामवाली विचारू लागली, मॅडम, आज संध्याकाळचं जेवण काय बनवायचं? त्यामुळे आमची बोलणी मध्येच थांबली. मॅडम काहीतरी बोलणार होत्या, पण कामवाली आल्याने त्यांना गप्प बसावं लागलं आणि आम्ही दोघंही शांत झालो. त्या रात्री मात्र माझ्या डोळ्याला क्षणभरही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या कामावर गेलो आणि पूर्ण लक्ष देऊन काम करू लागलो. नवनवीन रेसिपीज करून पाहणं आणि वेगवेगळे पदार्थ तयार करणं, या प्रयत्नात मी सतत गुंतलेलो राहिलो. फक्त 2 महिन्यातच माझा आत्मविश्वास आणि अनुभव दोन्ही वाढू लागले आणि नफाही चांगला होऊ लागला. त्या पैशात मी तिथेच एक छोटंसं दुकान विकत घेतलं आणि माझं स्वतःचं हॉटेल सुरू केलं. हॉटेल हळूहळू खूप छान चालू लागलं. मी काही विश्वासू मुलं आणि चांगले शेफ कामावर ठेवले. त्यामुळे व्यवसाय आणखी वाढला. दर महिन्याला चांगली बचत होऊ लागली. 6 महिन्यातच मी आणखी एक मोठं हॉटेल भाड्याने घेतलं आणि तिथेही व्यवसाय सुरू केला. माझ्या पदार्थांच्या चवीमुळे आणि गुणवत्तेमुळे लोक माझ्या हॉटेलमध्ये यायला लागले. 1 वर्षाच्या आत मी माझं स्वतःचं मोठं हॉटेल बांधलं आणि त्याचं नाव ठेवलं गार्गी 5 स्टार. हॉटेल इतक्या झपाट्याने वाढलं की फक्त 6 महिन्यातच मी चांगली कमाई केली. काही पैसे मी माझ्या आईवडिलांना पाठवले, पण स्वतः मात्र साधं आयुष्य जगत होतो. मॅडमला माझ्या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यांच्यासाठी मी आजही तोच साधा मुलगा होतो. एके दिवशी दुपारी मी घरीच होतो. मॅडम विचारू लागल्या, काय झालं, आज कामावर नाही गेलास? मी म्हणालो, नाही, आज थोडा थकवा जाणवतोय, म्हणून नाही गेलो. त्या हसून म्हणाल्या, आज आपण बाहेरचं छान जेवण मागवूया. ऐकलंय आपल्या शहरात गार्गी 5 स्टार नावाचं मोठं हॉटेल उघडलंय. तिथलं जेवण फार स्वादिष्ट असतं म्हणे. त्यांच्या उत्सुकतेकडे पाहून मी हसलो, पण हॉटेलबद्दल काही सांगितलं नाही. थोड्याच वेळात त्यांनी ऑनलाईन पार्सल मागवलं आणि आम्ही दोघांनी मिळून मनसोक्त जेवलो. पण काही दिवसांनी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. मला हे कळताच मी लगेच रुग्णालयात धावलो. तिथे कळलं की मॅडमला रक्ताची अत्यंत गरज आहे आणि त्यांचा रक्तगट जुळणं कठीण आहे. मी धैर्य गोळा करून म्हणालो, सर, माझं रक्त घ्या, मी डोनेट करायला तयार आहे. डॉक्टर म्हणाले, आधी तुमचं टेस्ट करूया, सगळं ठीक असेल तरच देता येईल. तपासणीनंतर कळलं की माझं रक्त त्यांच्यासाठी अगदी योग्य आहे. डॉक्टर थोडे चिंतित होते.
माझं शरीर तेवढं रक्त देऊन टिकेल का नाही? पण मी ठामपणे म्हणालो, सर, त्यांना वाचवा, मी सगळं सहन करेन. डॉक्टरांनी माझं रक्त घेतलं आणि काही दिवसात गार्गी मॅडम पूर्ण बऱ्या झाल्या. त्यांना ठीक होताना आणि हसताना पाहून माझ्या मनाला प्रचंड समाधान मिळालं. एक संध्याकाळी सुमारे 6च्या सुमारास मी गॅलरीत उभा राहून मोबाईलमध्ये काही काम पाहत होतो. तेवढ्यात मॅडम माझ्या जवळ आल्या. हलक्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाल्या, अरे, काय झालं? मोबाईलमध्ये इतका गुंग का? मी म्हणालो, काही नाही, फक्त टाइमपास करत होतो. त्या पुन्हा हसल्या आणि म्हणाल्या, जयेश, मी तुझी खूप आभारी आहे. मी थोडासा आश्चर्यचकित होऊन विचारलं, कशासाठी? ती म्हणाली, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मला रक्ताची गरज होती आणि तू तुझं रक्त दिलंस. तू माझे प्राण वाचवलेस. माझ्यासाठी तू देवासारखा आहेस. तिच्या त्या शब्दांनी माझं मन खोलवर हललं. हृदय जोरात धडधडू लागलं. काही क्षण शांततेनंतर मॅडमने माझा हात धरला आणि म्हणाली, जयेश, मला तुला काही विचारायचं आहे. मी म्हणालो, हो, विचारा. ती हलक्या हसत म्हणाली, सुरुवातीला एक गोष्ट कर, मला मॅडम म्हणणं बंद कर. आता तू मला फक्त गार्गी म्हणू शकतोस. मी आनंदाने म्हणालो, ठीक आहे गार्गी, आता सांग ना, काय विचारायचं आहे? ती थोडीशी लाजत माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तू माझा लाईफ पार्टनर होशील का? तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून मी थक्क झालो. मला वाटलं मी स्वप्न पाहतोय. मी स्वतःला चिमटा काढला आणि खात्री केली की हे खरंच घडतंय. मी थोडा गोंधळून म्हणालो, पण गार्गी? ती मध्येच म्हणाली, अरे, काही बोलू नकोस. श्रीमंत गरीब असणं मला महत्त्वाचं नाही. मला तुझं मन आवडतं. तुझ्यासारखे लोक जगात फार थोडे असतात. तू माझ्यासाठी खास आहेस. माझा जोडीदार होशील. असं म्हणत तिने मला घट्ट मिठी मारली. मीही भावूक होऊन तिला मिठी मारली. पहिल्यांदा आम्ही दोघं आपल्या प्रेमात हरवून गेलो. मी हलक्या आवाजात विचारलं, खरंच तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? ती हसून म्हणाली, हो. तुला मजाक वाटतोय का? त्या क्षणी माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. आमचं प्रेम आता केवळ भावना नव्हतं, ते खरं आणि मजबूत बंधन बनलं होतं. काहीच दिवसात आम्ही लग्न करायचं ठरवलं. गार्गीनं प्रेमळ आवाजात विचारलं, जयेश, लग्नाची तयारी तू करशील ना? मी उत्साहाने म्हणालो, हो, नक्की. ती हसली आणि म्हणाली, आजचा दिवस खूप खास आहे. आपण आज त्या गार्गी 5 स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी जाऊया. चालेल ना? मी सहजपणे म्हणालो, हो, नक्की. खरं सांगायचं तर मी त्या हॉटेलचा मालक होतो. पण माझ्याकडे अजून गाडी नव्हती, फक्त एक बाईक होती. पण त्या दिवशी आम्ही गार्गीच्या कारने हॉटेलकडे निघालो. कारमधून उतरून हॉटेलच्या गेटकडे गेलो. गेटवरचा वॉचमन मला पाहताच आदराने सॅल्यूट करू लागला. ती थोडी आश्चर्याने म्हणाली, अरे, हा वॉचमन तुला सॅल्यूट का करतोय? मी हसून उत्तर दिलं, काही नाही, चल आत जाऊया. हॉटेलच्या आत गेलो तर काही कर्मचारी आणि मॅनेजर मला पाहताच माझ्या जवळ आले आणि म्हणाले, गुड इव्हिनिंग सर. गार्गी हे सगळं पाहून चकित झाली. तेवढ्यात श्रेया, जी हॉटेलची मॅनेजर होती, माझ्याकडे आली आणि म्हणाली, सर, आज तुम्ही सुट्टी घेतली होती ना? आम्हाला वाटलं तुम्ही येणार नाही. मी हसत म्हणालो, अरे, मन केलं म्हणून आलो. गार्गीने माझा हात धरलेला होता. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनी विचारलं, हे सगळं काय आहे? मी फक्त डोळा मारून आणि हलकं मान डोलावून उत्तर दिलं. हॉटेलचे कर्मचारी आणि मॅनेजर लगेच समजले की माझ्यासोबत कोणी खास व्यक्ती आली आहे. त्यांनी आमच्यासाठी एक सुंदर टेबल तयार केला. आम्ही तिथे बसलो. पण सगळे मॅनेजर वारंवार आमच्याकडे येत होते. गार्गी थोडी त्रस्त झाली आणि हलक्या आवाजात म्हणाली, जयेश, खरं सांग, हा काय प्रकार आहे? सगळे तुला सर का म्हणत आहेत? मी शांत हसत म्हणालो, आधी तू जेवण संपव, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो.
ती जेवायला लागली आणि मीही तिच्यासोबत बसून जेवायला सुरुवात केली. मध्येच हॉटेलचे कर्मचारी वारंवार आमच्याकडे येऊन विचारत होते, सर, काही हवं आहे का? ती हे सगळं पाहून पूर्णपणे थक्क झाली होती. तिला काहीच समजत नव्हतं की हे सगळं का घडत आहे. जेवण झाल्यावर तिनं मॅनेजरला बोलावलं आणि म्हणाली, सर, बिल द्याल का प्लीज? मॅनेजर माझ्याकडे बघत म्हणाला, सर, त्यांना बिल द्यायचं का? ती आश्चर्याने माझ्याकडे बघत म्हणाली, हे तुला का विचारत आहेत? मी हसत म्हणालो, अगं काही नाही. तू याकडे लक्ष देऊ नकोस. तुला अजून काही हवं असेल तर सांग. मी मॅनेजरला आदेश दिला आणि काही स्वीट मागवले. तिने स्वीट खाल्लं आणि ते तिला खूप आवडलं. मग तिने पुन्हा एकदा मॅनेजरला बोलावलं आणि म्हणाली, सर, कृपया बिल द्या. आम्हाला निघायचं आहे. मॅनेजर हसला आणि म्हणाला, मॅडम, आम्ही आपल्याकडून बिल घेऊ शकत नाही. ती थक्क होऊन म्हणाली, का? आज हॉटेलमध्ये काही खास ऑफर आहे का? मॅनेजर म्हणाला, मॅडम, ज्यांच्यासोबत आपण बसल्या आहात तेच या हॉटेलचे मालक आहेत. आम्ही त्यांच्याकडून बिल कसं घेणार? आता ती पूर्णपणे थबकली. तिनं माझ्याकडे बघून विचारलं, जयेश, हा मॅनेजर काय बोलतोय? मी तिचा हात हळूवार धरत म्हणालो, गार्गी, हे खरं आहे. हे 5 स्टार हॉटेल माझंच आहे आणि आतापासून हे तुझंही आहे. ती काही क्षण शांत राहिली. मग तिने मला घट्ट मिठी मारली आणि मीही तिला माझ्या मिठीत घेतलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि भावना स्पष्ट दिसत होत्या. मग मी तिला माझ्या आयुष्याची कहाणी सांगितली. कसं मी मेहनत, संघर्ष आणि संयमाच्या जोरावर हे यश मिळवलं. ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होती. त्यानंतर मी सगळ्या मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि म्हटलं, ही गार्गी आहे, माझी होणारी पत्नी. सगळ्यांनी आनंदाने आमचं अभिनंदन केलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप बरं वाटलं. तिच्यासाठी हे अजूनही स्वप्नासारखं होतं. तिचा प्रिय जयेश इतका यशस्वी आणि सामर्थ्यवान आहे हा तिला विश्वास बसत नव्हता. ती थोडी शांतपणे माझा हात धरून मला गॅलरीकडे घेऊन गेली. गॅलरीतून बाहेर बघत ती हलक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, तू मला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? मी शांतपणे तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, गार्गी, मला हवं होतं की तू मला एका साध्या सरळ माणसासारखं ओळखावंस. मला हवं होतं की तू माझ्यावर प्रेम करावंस आणि मला स्वीकारावंस. माझ्या मनाच्या सच्चेपणासाठी, माझ्या संपत्ती किंवा पदासाठी नव्हे. मला आनंद आहे की तू माझ्याबद्दल हे सगळं जाणण्यापूर्वीच मला तुझा प्रियकर आणि भविष्यातला जोडीदार मानलंस. हे ऐकून तिच्या डोळ्यात भावनांचे अश्रू आले. ती माझ्याकडे झुकून म्हणाली, अरे वेड्या, तू खरंच वेडा आहेस. तुझ्यासारखं मन आणि आत्मा असलेला माणूस भेटणं सोपं नाही. तू जसा आहेस तसाच मला नेहमी आवडला आहेस आणि आता हे सगळं ऐकून माझं तुझ्यावरचं प्रेम आणि आदर आणखी वाढला आहे. तिनं मला घट्ट मिठी मारली आणि त्या क्षणी मला जाणवलं की आमचं प्रेम आता केवळ खोल नाही, तर ते सच्चेपणा आणि विश्वासाने परिपूर्ण आहे. आमच्या दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी खरं प्रेम आणि भावना झळकत होत्या. त्या संध्याकाळी आमच्या आयुष्याचा एक नवा प्रवास सुरू झाला. असा प्रवास जो प्रेम, विश्वास, यश आणि आनंदाने भरलेला होता. आता आम्ही दोघं एकमेकांच्या सोबत प्रत्येक क्षण जगायला आणि प्रत्येक आनंद सामायिक करायला तयार होतो. या प्रेमळ आणि भावनिक कथेतला संदेश स्पष्ट आहे. खरं प्रेम हे बाह्य दिखावा, संपत्ती किंवा स्थानावर नाही, तर मनाच्या सच्चेपणा आणि विश्वासावर आधारलेलं असतं. खरं प्रेम आणि विश्वास कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठा असतो. बाह्य रूपावर नाही, तर मनाच्या निष्ठा आणि सच्चेपणावर नातं टिकून राहतं. तर मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत.
धन्यवाद.